अमरावतीच्या तपोवन जवळील नागार्जुन कॉलनी येथील रहिवासी रामदास खवले यांच्या घरावर 21 ऑक्टोबर रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास 5 ते 6 अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला होता। कॉलनीमध्ये माझे वडील रामदासजी खवले, त्यानंतर माझी आई सुमन रामदासजी खवले आणि माझा भाऊ अतुल रामदासजी खवले आणि माझा भाचा श्रेयश अनिल ढोरे या सगळ्यांवरती मागील आठवड्यात 21 तारखेला रात्री 2 वाजता माझ्या घरी दरोडा पडला आणि दरोडा पडल्यानंतर त्या दरोडेखोरांनी माझ्या घराचा दरवाजा तोडून सरळ ते घरामध्ये प्रवेश केला आणि घरामध्ये जेही माझे पारिवारिक लोक झोपले होते त्या सगळ्यांना त्यांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला। मी त्यावेळेस घरी नव्हतो, मी बाहेरगावी होतो। तर माझ्या घरच्या लोकांना ज्या पद्धतीने त्यांनी मारहाण केली त्याच्यामध्ये माझ्या आईला मोठ्या मुश्किलीने लहान लहान मुलं घेऊन माझी आई मागच्या साईडनं पळायला गेली होती। तर माझ्या आईला पूर्ण दोन्ही कानाला पकडून कानं ओढले आणि दोन्ही कानं असे चिरून फाळून काढले होते माझ्या आईचे। त्यानंतर माझ्या आईला खूप लाठीचार्ज पण केला, तिला खाली पाडलं आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्या वडिलांना पण डोक्यावरती खूप मार केला। माझ्या वडिलांनी मार सहन करताना हातावर पकडण्याचा प्रयत्न केला तर माझ्या वडिलांचा हात फ्रॅक्चर झालेला आहे। आजही तुम्ही बघू शकता की माझी आई आणि वडील ज्या पद्धतीने त्या अवस्थेतनं आज बाहेर नाही निघाले। यात माझा भाऊ आणि भाचा हे सिरियस त्यांची तब्येत झाल्यामुळं त्यांना नागपूरला शिफ्ट केलं होतं। अजूनही त्यांची अद्याप तब्येत काही चांगली झालेली नाही आहे। याबाबत गाडगेनगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांनी फक्त घराची पाहणी केली। सगळीकडे लोक आपली दिवाळी साजरी करून राहिले पण माझ्या घरातल्याचं सगळ्यांचं दिवाळं निघालेलं आहे। आज या परिस्थितीमध्ये पोलीस यंत्रणा किंवा जे काही तपास अधिकारी आहेत किंवा इतर जे काही अधिकारी असतील आज या अमरावती शहरामध्ये आज कुठल्याही पद्धतीचा त्यांचा पाठबळ नाही आहे। आचारसंहिता संपूनही कोणाला वेळ मिळत नाही आहे की या पद्धतीने येऊन पारिवारिक लोकांना काही त्यांना सपोर्ट करावा। आजही आम्ही रात्रीचे झोपत नाही त्या दहशतीमध्ये की कोणीतरी येईल आणि आम्हाला मारेल। माझी आई मानसिक संतुलन सोडून बसलेली आहे की रात्रीचं कोणी येईल घरात, रात्रीचं कोणी येईल घरात। आम्ही आमचे काही नातेवाईक बोलवतो रात्रीचे झोपण्यासाठी की जेणेकरून आम्हाला रात्रभर ती झोप लागायला पाहिजे। आईची तब्येत खालावत चाललेली आहे। आज अशा परिस्थितीमध्ये जर आम्हाला कुठल्याही पद्धतीचं पाठबळ नसेल, 21 तारखेच्या घटनेला आज जवळपास 8 ते 10 दिवस होऊन गेलेले आहे पण कुठल्याही पद्धतीचं पाठबळ नसल्यामुळे माझ्या आईवडिलांची तब्येत जशीही चांगली होईल तसंच मी माझ्या आईवडिलांना घेऊन जर मला यातनं काही तुमच्याकडनं रिझल्ट मिळत नसेल किंवा कुठल्या पद्धतीची मदत होत नसेल तर मी निश्चितच आमरण उपोषणाला माझ्या आईवडिलांना घेऊन कलेक्टर ऑफिसच्या समोर बसून जाईल। कारण की मला आता सहनीय झालेलं आहे, माझ्या परिवाराला सहन होत नाही आहे हे सगळी परिस्थिती। अद्यापपर्यंत हल्लेखोरांना अटक झालेली नसल्याने ते संपूर्ण कुटुंबासह आमरण उपोषण करणार असल्याचे रामदास खवले यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।